नमस्कार मित्रांनो. जन्म आणि नोंदणी अधिनियम म्हणजे ऍक्ट 1969 याच्यामध्ये नवीन सुधारित कलम 13, पोटकलम 3 आणि पोटकलम 3 असे दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी केंद्र शासनाने समाविष्ट केलेले आहेत. त्याचं राजपत्र 6 ऑगस्ट 2026. आपल्याला माहिती आहे की हा जो कायदा आहे हा केंद्र शासनाचा कायदा आहे. त्याच्यात हे जे नियम ही जी सुधारणा आहे या अधिनियमात झालेली ती सुधारणा इथं आपण एकचं पोटकलम 2 जर बघत असाल तर त्याच्यात स्पष्ट केले की इट शॅल कम इन टू फोर्स ऑन सच डेट ॲज अ सेंट्रल गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट अपॉइंट. म्हणजे याची अंमलबजावणी जी आहे ती ज्यावेळेस केंद्र शासन राजपत्रानुसार सदर सुधारणा अंमलात येण्याची तारीख ज्यावेळेस प्रसिद्ध करेल तेव्हापासून ही सुधारणा अंमलात येईल. आणि हे राजपत्र जे आहे ते केंद्र शासनच प्रसिद्ध करणार आहेत, राज्य शासन नाही, हे एक लक्षात घ्या. आणि हा कायदा जो आहे तो केंद्र शासनाचा आहे. ठीक आहे. आता याच्यात काय सुधारणा आलेली आहे ते बघू की एनी बर्थ और डेथ ऑन विच डिलेड इन्फॉर्मेशन इज गिवन टू द रजिस्ट्रार आफ्टर 1 year बट विदिन 2 years ऑफ इट्स ऑकरन्स. जर एखाद्या जन्म मृत्यूची माहिती 1 वर्षानंतर परंतु 2 वर्षाच्या आत जर निबंधकाला दिली तर त्याची नोंदणी फक्त मान्य जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशानुसारच होईल. ठीक आहे. याच्यामध्ये कार्यकारी दंडाधिकारी म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 14 मध्ये जे सांगितलेले आहे, ज्याची जी व्याख्या केली ते कार्यकारी दंडाधिकारी. आणि सुधारणा केलेली आहे ती नवीन पोटकलम 3 याच्यात समाविष्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एनी बर्थ और डेथ ऑफ विच डिलेड इन्फॉर्मेशन इज गिवन टू द रजिस्ट्रार आफ्टर 2 years ऑफ इट अकरन्स. म्हणजे 2 वर्षाच्या नंतर जर एखादी माहिती जन्म मृत्यूची माहिती दुय्यम निबंधकाकडे नोंदणीसाठी दिली गेली तर त्याची नोंदणी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, ज्याला आपण JMFC असं म्हणतो, त्यांच्या आदेशानुसारच ही नोंदणी होऊ शकेल. त्याच्यामुळे आता महसूल विभागातर्फे जे जन्म मृत्यूचे दाखले दिले जातात ते 1 वर्ष ते 2 वर्षाच्या आत या कालावधीसाठीच दिले जातील दाखले, इन द सेन्स आदेश. परंतु 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला तर केंद्र शासन राजपत्रात जी तारीख प्रसिद्ध करेल सदर सुधारणा अंमलात येण्याची त्या तारखेच्या नंतर 2 वर्षाच्या नंतर जर एखाद्या जन्म मृत्यूची नोंदणी करायची असेल तर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास JMFC यांचा आदेश अनिवार्य असेल.